नमस्कार मित्रांनो, चला पाहूया महाराष्ट्राची फटाफट 25 बडी खबरे फक्त 5 मिनिटांमध्ये. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला कुठून पाहत आहात. लोणावळा ट्रेकिंग दुर्घटना. लोणावळा परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तरुणीचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून तपास सुरू आहे. सुरक्षा उपायांबाबत प्रशासनावर टीका होत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक तयारी. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सर्व प्रमुख पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. प्रचार यंत्रणा सक्रिय झाल्या असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. मतदारांचे लक्ष विकास आणि मूलभूत सुविधांकडे आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. बोर्ड परीक्षार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय. महाराष्ट्र राज्य मंडळाने 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशन जाहीर केले. परीक्षेच्या तणावात असलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळणार आहे. समुपदेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात दिले जाणार आहे. पालक आणि शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात हवामान बदलाचे संकेत. राज्यातील काही भागात तापमानात चढ उतार जाणवू शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. थंड हवामानामुळे सकाळ संध्याकाळ गारवा जाणवतोय. प्रवास करणाऱ्यांनीही काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस महत्त्वाचे मानले जात आहेत. सोने चांदी दरात घसरण. मुंबई सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. दागिन्यांच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ताडोबा प्रकरणावर न्यायालयाचा हस्तक्षेप. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित प्रकरणावर उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. वन्यजीव संरक्षणाला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरकारकडूनही नियम पाळण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकासाशी संबंधित अनेक प्रस्तावांवर चर्चा झाली. पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला. काही नवीन योजनांना तत्वतः मंजुरी मिळाली आहे. लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुण्यात वाहतूक व्यवस्थेत बदल. पुणे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. कामकाज आणि कार्यक्रमांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. थोडा त्रास सहन करण्याची विनंती करण्यात आली आहे. मुंबई लोकल सेवा सुरळीत. मुंबई लोकल रेल्वे सेवा आज वेळापत्रकानुसार सुरू आहे. कार्यालयीन वेळेत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या सोडण्याची माहिती दिली. प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मुंबईची लाईफलाईन पुन्हा धावतीये. बेरोजगार तरुणांच्या अपेक्षा. राज्यातील बेरोजगार तरुण सरकारी नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होईल अशी चर्चा आहे. युवक तयारीसाठी अभ्यासात व्यस्त आहेत. रोजगाराच्या संधी वाढाव्यात अशी मागणी होत आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. मराठवाड्यात पाणी टंचाई. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. गावोगावी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दीर्घकालीन उपायांची गरज व्यक्त होत आहे. कोकणात पर्यटनाला चालना. कोकणात पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक आकर्षित होत आहेत. हॉटेल आणि स्थानिक व्यवसायांना फायदा होत आहे. पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधान आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला याचा हातभार लागतोय. शाळांमधील उपस्थिती वाढली. राज्यात शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आहे. शिक्षक वर्गातही उत्साहाचे वातावरण आहे. शैक्षणिक उपक्रमांना गती मिळत आहे. पालकांचा सहभागही वाढलेला दिसतोय. शिक्षण विभाग समाधानी आहे. ग्रामीण आरोग्य सेवांवर भर. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची योजना आखली जात आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भरती होण्याची शक्यता आहे. गरिबांना मोफत उपचार मिळणार आहेत. आरोग्य क्षेत्रात आशा निर्माण झाली आहे. महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पोलीस गस्त वाढवण्यात आली असून तक्रारींवर तत्काळ कारवाईचे आदेश आहेत. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सामाजिक संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. हा विषय गंभीर मानला जात आहे. रस्ते अपघातांमध्ये घट. वाहतूक नियमांबाबत जनजागृतीमुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. सीसीटीव्ही आणि दंडात्मक कारवाईचा परिणाम जाणवतोय. नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे.
महागाईवर सामान्यांची चिंता. दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. घरगुती बजेट कोलमडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. सरकारकडून महागाई नियंत्रणासाठी उपाय अपेक्षित आहेत. तज्ज्ञांनी संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. उद्योग गुंतवणुकीचे संकेत. महाराष्ट्रात नवीन उद्योग गुंतवणूक येण्याची चिन्हे आहेत. मोठ्या कंपन्यांनी रस दाखवल्याची माहिती आहे. यामुळे रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण आहे. राज्याच्या विकासाला गती मिळू शकते. पोलीस भरतीची तयारी. पोलीस भरतीबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उमेदवार शारीरिक आणि लेखी तयारीत गुंतले आहेत. तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्पर्धा तीव्र असण्याची शक्यता आहे. भरतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामाजिक संस्थांचे मदत कार्य. राज्यात सामाजिक संस्था विविध मदत उपक्रम राबवित आहेत. गरजू नागरिकांना अन्न, कपडे आणि औषधं दिली जात आहेत. मानवी संवेदनशीलतेचे चित्र दिसून येते. स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. समाजात सकारात्मक संदेश जात आहे. शेतीमाल दरावर नाराजी. काही शेतीमालाचे दर अपेक्षेप्रमाणे न मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. हमी भाव वाढवण्याची मागणी होत आहे. सरकारकडून हस्तक्षेपाची अपेक्षा आहे. शेतकरी आंदोलनाची शक्यता वर्तवली जाते. स्मार्ट सिटी कामांना वेग. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत. रस्ते, पाणी आणि वीज सुविधांवर भर दिला जात आहे. शहरांचे स्वरूप बदलताना दिसत आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्याची आशा आहे. प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. स्पर्धा परीक्षांचा वाढता कल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. कोचिंग क्लासेस आणि अभ्यास केंद्रे गजबजली आहेत. यशासाठी मोठी मेहनत घेतली जात आहे. पालकांचा सहभाग महत्त्वाचा ठरत आहे. तरुणांमध्ये आत्मविश्वास आहे. ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती. ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे. गावकऱ्यांना दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळतोय. वाहतूक सोपी झाल्याने वेळेची बचत होत आहे. स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विकासाचे चित्र दिसत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद. राज्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. लोककला आणि परंपरेला प्रोत्साहन मिळत आहे. कलाकारांना व्यासपीठ मिळत आहे. प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. संस्कृती जपली जात असल्याचे चित्र आहे. मोफत आरोग्य शिबिरे. मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले आहे. गरिबांना आरोग्य सेवांचा फायदा होत आहे. डॉक्टर आणि स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आरोग्याबाबत जागरूकता वाढतीये. युवकांचा खेळांकडे कल. राज्यात खेळांकडे युवकांचा ओढा वाढताना दिसतोय. क्रिकेट, कबड्डी स्पर्धांना चांगला प्रतिसाद आहे. स्थानिक खेळाडूंना संधी मिळत आहेत. खेळामुळे शिस्त आणि आत्मविश्वास वाढतोय. भविष्यातील खेळाडू घडत आहेत. पर्यावरण संवर्धन मोहिमा. राज्यात झाडे लावण्याच्या मोहिमा वेगाने सुरू आहेत. नागरिक आणि विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत. पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जात आहे. हिरवाई वाढवण्यावर भर दिला जातोय. भविष्यासाठी सकारात्मक पाऊल आहे. डिजिटल सेवांचा विस्तार. सरकारी डिजिटल सेवा अधिक सुलभ करण्यात आल्या आहेत. नागरिकांना घर बसल्या सेवा मिळत आहेत. वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होत आहे. डिजिटल महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. तंत्रज्ञानाचा प्रभाव स्पष्ट दिसतोय. नागरिकांच्या अपेक्षा. राज्याच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. रोजगार, आरोग्य आणि सुरक्षिततेवर भर हवा आहे. सरकारकडून ठोस निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सामान्य माणसाचे जीवनमान सुधारावे हीच भावना आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आशा कायम आहे.